न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। सावधान, हापूस आंबा म्हणून तुम्ही खाताय कर्नाटकी आंबा। नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आंब्याचा सीझन तेजीत सुरू आहे। एपीएमसी बाजारात रोज 1 लाखाहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत। त्यातच कोकणातील हापूस आंब्याला मोठी मागणी असते। मात्र कोकणी हापूसच्या नावाने कर्नाटकी आंबा तर विकला जात नाही ना। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात रोज 1 लाखाहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत। त्यामध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या 60 ते 70 हजार पेट्या येत आहेत, तर 30 ते 40 हजार पेट्या कर्नाटक व दक्षिणेतील हापूस दृश्य आंबे दाखल होत आहेत। त्यात कर्नाटकच्या आंब्याची आवक देखील वाढत चालली आहे। हे कर्नाटकचे आंबे घाऊक बाजारात आणि बाजाराबाहेरही रत्नागिरी देवगड हापूस म्हणून विकले जाऊ लागले। त्यामुळे अस्सल हापूस खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे। कर्नाटकचा आंबा सरासरी 100 रुपये किलोने मिळतो, मात्र हापूस म्हणून तो पेटीत पॅक करून हापूसच्या भावाने विकला जातो, त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळतो। यामुळे कर्नाटकच्या आंब्याची हापूसच्या नावाने विक्री केली जाते। त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी ग्राहक कितीही पैसे मोजायला तयार असतात, मात्र ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहकही चिंतेत आहेत। त्यामुळे फसवणूक टाळायची असेल तर योग्य व्यापाऱ्याकडूनच आंबा खरेदी करा। आता मार्केटमध्ये त्या पद्धतीने पाहायला गेलं तर आंब्याची खूप मोठ्या प्रमाणात आवक चालू आहे आणि आपण म्हणतात तसं खरं आहे की सध्या कोकणातील देवगड आणि रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही भागातून हापूस आंबा हा मार्केटमध्ये येतो आहे। त्याचबरोबर कर्नाटकमधून सुद्धा धारवाड वगैरे त्या भागातील सुद्धा हापूस येण्याची आवक सुरू झालेली आहे। परंतु आज मार्केटला येणारा जो आंबा आहे जवळजवळ 1 लाख पेटीची आवक मार्केटमध्ये आहे। त्या 1 लाख पेटीमध्ये जवळजवळ 70 ते 80 हजार पेटीची आवक ही कोकणातील आहे। 15 ते 20 हजार पेटीची आवक जी आहे ती मार्केटला येणारा आंबा हा कर्नाटकमध्ये आहे। खूप मोठ्या प्रमाणात काही आंबा कर्नाटकमधून आता सध्या तरी काही येत नाही। आता तुम्हाला जो सर्वसाधारणतः आंबा जो दिसतोय हा खूप मोठ्या प्रमाणात हा कोकणातीलच आंबा आहे। आता तुमचा प्रश्न आहे की हा आंबा येत असताना ग्राहकांनी ओळखायचा कसा? या ओळखायच्या पद्धतीमध्ये 2 प्रकार आहेत। एक तर आंबा हातात घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा सुगंध तुम्ही घेता, अरोमा ज्याला म्हणतात, तो जर तुम्ही घेतला आणि त्याला जर एक वेगळ्या पद्धतीची हापूस आंब्याला एक वेगळा सुगंध येतो, तो जर आला तर तो तुम्ही ओळखायचा की तो आंबा हा देवगड आणि रत्नागिरीचा आहे। कर्नाटकच्या आंब्याला त्या पद्धतीने सुगंध येत नाही, ही बाहेरून दाखवते। दुसरी गोष्ट अशी आहे की आंबा जर कापला तुम्ही तर तो कापल्यानंतर देवगड रत्नागिरीचा आंबा आतमधून केशरी रंगाचा दिसेल, परंतु जर कर्नाटकचा आंबा जो आहे हा पिवळ्या रंगाचा दिसेल आणि तो जर खाताना जर पाहिलं तर त्याला कोळीच्या तिथे किंवा साखरेनंतर आंबटपणा जास्त जाणवतो। जसा रत्नागिरी आणि देवगडचा आंबा आहे जसा सुगंध त्याचा अप्रतिम आहे, तशी त्याची गोडी सुद्धा अप्रतिम असते। त्यामुळे या 2 गोष्टीवरून ग्राहकांना हा आंबा आरामात ओळखता येतो। परंतु त्याच्यातही मी अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्राहकांना अशी विनंती करेन की तुम्ही परंपरेने ज्या आपल्या खरीददाराकडं ज्याच्याकडे तुम्ही परंपरेने आंबा घेता त्याच्याकडेच घ्या। तो तुमच्यावर एवढे दिवस विश्वासाने आहे, तुम्ही त्याला सांगा किंवा मला कर्नाटकचा देऊ नको, मला देवगड रत्नागिरीचाच आंबा दे, तो तुमच्या विश्वासार्हतेप्रमाणे देईल। कारण की त्याचे जे बाजारभाव आहेत, आज जर रत्नागिरी देवगडच्या आंब्याचा जो बाजारभाव जर पाहिला तर तो 1500 ते 1800 रुपयापासून तर 3,500-4 हजार रुपयापर्यंत आहे। 400 रुपये डझन पासून जवळजवळ 800 रुपये डझन पर्यंत कच्च्यामध्ये हा रत्नागिरी आणि देवगड हापूसचा आंबा आहे। आता त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही ज्यावेळेस हा कच्च्यातला दर असतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून 1500, 1800 ते 4 हजारापर्यंतची पेटी सांगितली आणि बाहेर गेल्यानंतर कधी कधी तुम्हाला 1000 रुपयाला पण आंबा मिळतो, 1200ला मिळतो, 1500ला मिळतो, 1800ला पण मिळतो। त्याचं कारण असं आहे की सगळा आंबा जो कच्च्यामध्ये जो घेतला जातो तो सगळ्याच्या सगळा काही चांगला निघत नाही। त्याच्यातला 20, 25, 30% आंबा जवळजवळ खराब निघतो। म्हणजे जो खरेदीदार आहे त्याला त्या आंब्याचे पैसे होत नाहीत, त्याला तो आंबा फेकून द्यावा लागतो। मग त्याच्यातले त्याला 60-70% आंबा हातात येतो, त्याच्यावर त्याचे ओव्हरहेड्स वाढतात। त्यामुळे तो आंबा जरी इथे कच्च्यामध्ये जरी कमी बाजारभाव असला तरी तयारमध्ये त्याचा आंब्याचा बाजारभाव हा तुम्ही जर बाहेर पाहायला गेले तर 1000, 1200, 1500, 1800 पर्यंत मिळतो। तर दुसरी गोष्ट, कर्नाटकचा जो आंबा आहे हा कर्नाटकचा आंबा हा इथे मार्केटमध्ये हा किलोवर विकला जातो आणि तो आहे किलोचे रेट 60 रुपये 70 रुपयापासून ते 120 रुपये किलोपर्यंत। आता जर 70 रुपये किलोचा जर रेट असेल आणि सर्वसाधारणतः एका डझनमध्ये
3 किलो आंबा बसतो, म्हणजे ते 200 ते 250-250 रुपये किलो डझनला हा कर्नाटकचा आंबा मिळतो. आता कच्च्यामध्ये तो बाहेर विकताना 400-500 रुपयाला मिळतो. ज्यावेळी तुम्ही 400-500 रुपयाचा आंबा खरेदी करायला जाल, साहजिक माणूस म्हणतो 800-1000 रुपयाचा आंबा कशाला घ्यायचा, 400 रुपयाचा मिळतोय तो घेऊया. आणि अशा पद्धतीने स्वस्त आंबा जर आपण घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये आपली नक्कीच फसवणूक होते. त्यामुळे ग्राहकांनी दर देताना सुद्धा किंवा स्वस्ताच्या मागे पडू नये. स्वस्ताचा आंबा असला तर नक्की समजायचा की तो तुमचा हा कर्नाटकचा आंबा आहे, तो देवगड रत्नागिरीचा आंबा एवढ्या स्वस्तामध्ये 300-400 रुपये डझननी तयारमध्ये विकला जात नाही, तो परवडणार पण नाही. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.